दाजी अहो काय जोरात लग्न झालं राव. हा ना हा? किशोर भाऊ, मला वाटलं होतं कोविड नंतर 550 मध्ये आपले लग्न कार्यक्रम सुरू होतील. हा ना पण राव. नाही सुधारले हो. अहो, आता हळदीच्या अगोदर ती मेहंदी हळदीला 700-800 लोक जेवण करायला, लग्नाला 1500 लोक. अहो असं जर कायम चाललं ना तर आपले लोक संपून जातील हो. म्हणजे कोविड नंतर असं वाटत होतं का 100 लोकांमध्ये लग्न होतील, म्हणजे आपले लोक लग्न करतील आणि सगळं एकदम व्यवस्थित होईल. पण आता त्याच्यापेक्षा डबल टिबलने खर्च चालू झालाय. हा ना हो. अहो, लग्नाला खर्च करण्यापेक्षा तो कर्ज काढून पोरीला शिकवलं ना ते खूप फायद्याची गोष्ट खूप राहील. फायद्याची गोष्ट राहील. पण तुम्हाला सांगू त्याची एक सगळ्यात महत्वाची एक रिअल गोष्ट लोकांना ना नुसता मोठ्यापणा दाखवायचा आहे, हो. बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे लग्न आहे ना एकदम जोरात झाले पाहिजे. महापुरुषचं लग्न जोरात झालं पाहिजे, महापौराचं लग्न जोरात झालं पाहिजे, ही थिंकिंग लोकांच्या डोक्यात बसलेली आहे. त्याच्यामुळं आपण काहीच करू शकत नाही आणि याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि आपले जवळचे नातेवाईकांना एकाच लग्नाला 5-5 वेळ जावं लागतं. एकाच वेळेस 5-5 म्हणजे सुपारीला, मेहंदीला, हळदीला, नवरी जाऊ घरात घालून द्यायला. सगळ्या शेवटपर्यंत करावं लागत. हो मग. जाऊ मोरू चला चालूच राहते, जाऊ मोरू आपण घेऊ जेवण आणि जाऊ निघून. चला जेवू चला भूक काही लागेल.